आपल्या इंडियामध्ये मिडल क्लास फॅमिलीमध्ये, मी इंडियामध्ये नाही म्हणत, नॉट टॉकिंग अबाउट स्पेसिफिक कंट्री, यस, लोकांचे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाले आहे. ओके, एक आहे अप्पर क्लास. अप्पर क्लास म्हणजे त्यांच्यापाशी पैसा जास्त आहे. ते लोक कोणी असू शकतात, पॉलिटिशियन, बिझनेसमॅन, हु इज या, म्हणजे किती पैसा जास्त आहे. यस, म्हणजे की त्यांच्यापाशी एवढा पैसा आहे की ते ऑलमोस्ट त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करून सुद्धा पण त्यांच्यापाशी खूप सारा पैसा उरतो. संपूर्ण गरजा, इव्हन चैनीच्या गोष्टी कम्प्लीट केल्यानंतरही सुद्धा त्यांच्यापाशी खूप सारा पैसा असतो. दोज आर द अपर क्लास. ओके, काही काही जणांपाशी खूपच जास्त पैसा असते. सो एक आहे मिडल क्लास, जे ज्यांच्यापाशी ॲव्हरेजली पैसा असतो. ॲव्हरेजली म्हणजे त्यांच्यापाशी इतका पैसा असतो जो उदरनिर्वाहासाठी, म्हणजे जगण्यासाठी गरजेचा असतो. ओके, चैनीच्या गोष्टी ते घेऊ शकत नाही. घेताल तर ते घेईल तर ते खूप तडजोड करून घेतात वगैरे. या म्हणजे त्यांच्यासाठी चैनीच्या गोष्टी म्हणजे की कार घे किंवा मोठे मोठे अप्लायन्सेस घे किंवा मोठं घर घे वगैरे. ओके, मिडल क्लास फॅमिलीपाशी घर राहते, यस, असं नाही, कारण घर इज रिअली एसेन्शियल, शेल्टर तर पाहिजेच. या बट कार किंवा लक्झरी वगैरे यांच्यापाशी फारशी नसते. लक्झरी अप्पर क्लासवरपाशी असते. आणि एक लोअर क्लास आहे. लोअर क्लास म्हणजे ते लोक 2 टाइमच्या जगण्यासाठी पण ते स्ट्रगल करतात. ओके, त्यांना म्हणतात लोअर क्लास. मी ज्या फॅमिलीमध्ये बॉर्न झालो आहे तो आहे मिडल क्लास फॅमिली. ओके, युजली म्हणजे मी असं म्हणतो की माझ्या पॅरेंट्सला एक असा मुलगा पाहिजे होता किंवा असा व्यक्ती पाहिजे होता, म्हणजे असा एक पर्सन जो ज्याचे नॉर्मल ड्रीम राहील. नॉर्मल ड्रीम याने की इट जस्ट लाईक गव्हर्नमेंट जॉब क्रॅक आउट करणं आणि लग्न करणं, दॅट्स इट. येस, संसार मांडणं वगैरे, दॅट्स नॉट. या त्यांना बिलकुलच एक्सपेक्ट नव्हतं की त्यांना मी पैदा झालो का. या माझ्यामध्ये काही क्वालिटीज आहे, मला कळून राहिलाय त्या. या आणि आय जस्ट वॉन्ट टू बी अ फिल्म मेकर. या आणि माझ्या आई वडिलांना असं वाटते की हे खूप पथेटिक ड्रीम आहे. यस, पथेटिक म्हणजे की याच्यामध्ये तू तुझं आयुष्य वाया घालशील. बट दॅट इज नॉट. या म्हणजे असं त्यांना वाटतंय, कारण त्यांना या गोष्टीबद्दल काही नॉलेज नाही, ज्ञान नाही. त्यांनी या म्हणजे फिल्मच्या गोष्टीबद्दल त्यांनी नेहमी डार्क साइडच गोष्टी बघितल्या आहे किंवा ऐकल्या आहे, आणि त्यांनी पॉझिटिव्ह साइडच बघितल्या आहे. येस, म्हणजे वॉज लाईक दॅट की समजा जर तुम्ही फिल्म मध्ये जाल तर तुम्हाला खूप सारा पैसा भेटतो, किंवा समजा जर तुम्ही तिथे जाल तर तुम्हाला खूप डिसअपॉइंटेड वगैरे होते आणि यू जस्ट लॉस एव्हरीथिंग वगैरे. बट दॅट इज नॉट. या का पॅशन फॉलो करणं हे खूप कठीण आहे. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला माझं जे पॅशन आहे, बिईंग फिल्म मेकर वगैरे, का हे खूप कठीण आहे का. मला ज्या गोष्टीमध्ये मला आवड आहे, मी का नाही ती गोष्ट करू शकत. व्हाय आय कॅन नॉट डू दॅट. येस, म्हणजे ही गोष्ट सांगण्यासाठी खूप इझी आहे की ऑलवेज हॅव फॉलो युअर पॅशन वगैरे. मग असं जेव्हा करायला जातो तेव्हा ही गोष्ट एवढी कठीण का होते. म्हणजे कठीण म्हणजे काम कठीण नाही होत रे. लोक तुला नाही का, म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक ते नाही का तुम्हाला एक प्रकारे
हे करतात, मागे खेचतात, मागे खेचतात, रेजिस्ट करतात की त्याला फॉलो नको करू बा. म्हणजे कसं आहे की मानून घे की मी पढाई करत आहे, ओके. तर युजली पढाईसाठी कोणीच काही नाही म्हणत, या यू जस्ट डू, या तुला पढाई करायचं तू पढाई कर, या. तो आता तुला पढाई करायसाठी बॉम्बेला जायचं, हा तू जा पढाई करायला बॉम्बेसाठी जा, या. तर जर मी हेच म्हणतो की मला फिल्म मेकिंग करायचं आहे, नाही तू फिल्म मेकिंग नाही करू शकत. बाय मला बॉम्बेला जायचं आहे, नाही तू बॉम्बेला नाही जाऊ शकत. वाय आय कॅन नॉट डू दॅट, या. अरे फिल्म मेकिंग पण ते एक पढाईच असते ना यार. फिल्म मेकिंग नंतर एक खूप सारं एक आर्ट असते, याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहे यार. म्हणजे इट जस्ट लाईक पढाई इज काइंड ऑफ डिफरंट प्रोफेशन, दिस इज काइंड ऑफ डिफरंट प्रोफेशन. पढाई याच्यामध्ये पण तर पढाई करावी लागते. येस. पण तुला काय वाटतंय की तू या साऱ्या गोष्टी करू शकशील? या डेफिनेटली यार, या. मला माझ्यामध्ये आता काहीच डाऊट नाही वाटत आहे, या. गेल्या 2-3 महिन्या अगोदर शाळेत किंवा एका वर्षा अगोदर असं म्हणू शकत होता की हा तुझ्यामध्ये आहे थोडासा डाऊट आहे का, तू अजूनपर्यंत काही केलं नाही. बट आता माझ्यापाशी काहीच डाऊट नाही, या. आय मी म्हणजे जस्ट लाईक मला हे काम करायला मजा येते, येस. आणि मी हे काम कंटिन्यू करू शकतो, येस. आणि दॅट इज व्हॉट आय लव्ह अबाउट दिस थिंग, येस. पैसे भेटन का म्हणजे जस्ट लाईक दॅट, हा ठीक आहे तुला काम करायला मजा येते वगैरे वगैरे, बट का तुला याच्यामध्ये पैसा भेटन? डूड भेटते ना यार, हु सेज दॅट? कोण म्हणे पैसा नाही भेटत? पैसा भेटते, कमी भेटन असं नाही का खूप जास्त भेटन वगैरे. स्टार्टिंगला आपण असिस्ट म्हणून काम करू तर आपल्याला थोडा पैसा कमी भेटन, पण भेटन ना. हा पण एक जॉबच आहे डूड. कसं आहे की मी खूप जास्त एक प्रकारे म्हणजे कसं आहे, राईट नाव माझं एज वॉज 27 कम्प्लीट आहे, 28 रनिंग सुरू आहे, ओके. युजली मी 2 वर्ष जॉब केला, ओके. आणि त्यानंतर कोरोना आला, त्यामुळे मी जॉब अटकून बसलो इथे, ओके. आणि आता या कोरोना याच्यामध्ये नाही का मी स्वतःमध्ये काही ना काही स्किल्स डेव्हलप केले. ज्या गोष्टीबद्दल मला काम करायचं होतं त्या गोष्टीवर मी फोकस केला आणि मी ते काम करून राहिलोय, ओके. आणि मला वाटते का आता मला माझ्या आयुष्याचे पूर्ण लाईफ मला या कामातच गुंतवायचे, मला हेच काम करायचं आहे. दॅट इज आय हॅव टू डू दिस, येस. मग मी का नाही शकून राहिलोय, या. म्हणजे करून तर राहिलोय, या. बट याच्यामध्ये नाही का माझाच एफर्ट आहे यार, येस. म्हणजे मीच एफर्ट लावून राहिलोय. जेव्हा नाही का तुम्हाला कोणी रेजिस्ट करते ना, म्हणजे जस्ट लाईक दॅट की मानून घे की तुम्हाला रेस जिंकायची आहे, ओके. म्हणजे तुम्ही रेस मध्ये धावून राहिले, ओके. तर जेव्हा ट्रॅकवर काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होईल धावण्यासाठी, या. पण तुम्ही धाव झाली आज. म्हणजे कधी कधी ट्रॅक मध्ये गड्डे राहील, तर कधी कधी असे काही गड्डे राहील जिथे आपल्याला छलांग मारायची आहे, तर कधी कधी काटे राहील वगैरे वगैरे, ओके. तर आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी आहे, म्हणजे प्रत्येकाच्या ट्रॅक मध्ये या साऱ्या गोष्टी राहतेच, या. आणि प्रत्येक जण धावतात या गोष्टीमध्ये, या. माझा पण सेम ट्रॅक आहे, माझा पण म्हणजे मला पण माझी रेस कम्प्लीट करण्यासाठी माझ्या ट्रॅक मध्ये असे काही गड्डे काटे वगैरे खूप काही आहे, या. प्रॉब्लेम असा आहे की मी जेव्हा धावून राहिलोय ना, तर मला मागून कोणीतरी ओढत आहे, मला मागून कोणीतरी मागे खिचण्याचा प्रयत्न करत आहे, येस. आणि याच्यामध्ये मला प्रॉब्लेम होत आहे, येस. म्हणजे मी धावून तर आलोय, समोर गड्डा आहे, मला उडी मारायची आहे, बट मी रनअप नाही घेऊन राहिलोय. व्हाय? कारण मला कोणीतरी मागे ओढत आहे. आणि हे कोण आहे व्यक्ती जे मला ओढत आहे? हे असे लोक आहे जे माझ्या खूप जवळचे लोक आहे, माझी फॅमिली आहे, माझे
माझे फ्रेंड्स आहे, इनडायरेक्टली से सो मेनी पीपल या, म्हणजे इट जस्ट लाईक एव्हरी वन पीपल या. सो जर मी असं कोण्या व्यक्तीला म्हणतो, म्हणजे अगोदर मी खूप लाजायचो की बाबा मी म्हणजे मी फिल्म मेकिंग वगैरे करतो का, मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे. मी कोरोनाच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगत पण नव्हतो ह्या. बट इतक्यात माझ्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की हा चलो, जे काय आहे ते आपण क्लिअर क्लिअर सांगू, आपल्याला हे करायचं आणि आपल्याला तेच करायचं आहे. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की ज्या लोकांना मी या गोष्टी सांगून टाकल्या की मला फिल्म मेकर वगैरे बनायचं आहे, ते सगळे लोक मला टॉन्ट मारत आहे. हा, ते ते असं म्हणत आहे की डूड तू इसमें कुछ नहीं हो सकता तेरा. या, आणि ते बहुत मला लाईटली घेत आहे, आणि त्यानंतर ते खूप असं अनएक्सपेक्टेड गोष्टी माझ्यासोबत करून राहिला आहे. असं इट जस्ट लाईक चलो ठीक आहे, दुसरे लोक नाही का, म्हणजे दुसरे व्यक्ती घे किंवा हे घे, ते फारसे एवढे हे नसतात या, म्हणजे त्यांना असं वाटतं हा चलो ठीक आहे, इसका पॅशन आहे, इसको जो चाहे करणे द्या, आपला विश्वास नाही, वॉटएव्हर इट इज. येस, आपण थोडीशी मदत करू नाही करू या. म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की मी जेव्हा नागपूरमध्ये होतो तेव्हा पण मी थोडस एक प्रकारे एक्सपिरियन्स केलाय. जेव्हा मला नाही का शॉट घ्यायचे होते, तेव्हा मला माझ्या मित्राची गरज होती. येस, तर तेव्हा मी खूप जणांना कॉल केला, सगळ्यांनी मला एक प्रकारे रिजेक्ट केला. यार नाही म्हणे, माझं नाही जमत नाही वगैरे वगैरे. हा, त्याच्या काही स्पेसिफिक रिझन पण होतं वगैरे. यास, सो मेनी थिंग, आपण हे इन्क्लूड नाही करू यार याच्यामध्ये, वॉटएव्हर. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की फॅमिली, या, तुमचे आई वडील. येस, मेनली इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की येस, तुमचे आई वडीलच आहे. येस, की ते आई वडील पुलअप करतात. आता आई वडील का पुश म्हणजे तुला पुल आउट करतात, म्हणजे मागे खेचून का राहिल्या, बिकॉज ऑफ दॅट की त्यांना असं वाटते की त्यांचा मुलगा त्या मार्गाकडे नाही जावं, कारण त्यांना असं वाटते की त्या मार्गामध्ये हा जो मुलगा आहे माझा, हा फेल होऊन जाईल आणि ही लॉस्ट एव्हरीथिंग वगैरे. येस, बट मी ज्याप्रमाणे कॉन्फिडन्स फील करताय ना, तो कॉन्फिडन्स हे लोक नाही फील करत आहे. त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये सगळं काही हे लॉस होऊन जाईल. आणि कसं आहे, प्रॉब्लेम असा आहे की आपण पुरी दुनिया से लढ सकते हैं. या, आपण म्हणजे सगळ्यांसोबत लढून घेऊ सगळं, म्हणजे कोणी आपल्याला असं काही म्हणलं तर आपण त्याला शिवा देऊन देऊ. कोणी मित्रांनी म्हणलं बाबू तू चुप राह, ठीक आहे. बट आपण आपल्या आई वडिलांसोबत कसं काय म्हणू यार, बिकॉज दीज पीपल आर युअर पॅरेंट्स. येस, आणि आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपल्याला असं आहे की आपण रिस्पेक्ट करतो. या, ऍटलिस्ट माझ्यामध्ये तरी हेच आहे की मी माझ्या आई वडिलांची नेहमी रिस्पेक्ट करेन, म्हणजे मी किती मोठा राहीन किती छोटा राहीन वगैरे. या, पण मला एवढं माहित आहे की मी माझ्या आई वडिलांची रिस्पेक्ट करेन. येस, कारण हेच मला सगळ्यांनी शिकवलं आहे, आणि हेच सगळेजण करतात सुद्धा पण, आणि हे चांगली गोष्ट पण आहे. या, कारण कसं आहे की समजा जर त्यांना असं वाटत आहे की या मार्गामध्ये समजा जर हा मुलगा जाईल तर हा नेहमी हा लूज होऊन जाईल, सगळ्या गोष्टी लॉस करून टाकेल. येस, असं त्यांना वाटते. या, तर याच्यामध्ये मी त्यांना कशाप्रमाणे बिलीव्ह देऊ, त्यांना कशाप्रमाणे विश्वास देऊ, जे की मी विश्वास देण्याचा प्रयत्न पण करून राहिला. या, मी काही असे काही व्हिडिओज बनवत आहे, जे व्हिडिओज लोकांना आवडत आहे, लोक लाईक करत आहे. ओके, आणि हे व्हिडिओज त्यांना पण बघितले आहे, बट त्यांना असं वाटते की हे जस्ट एंटरटेनमेंट साठी आहे. या, पण याच्यावर तू कशाप्रमाणे तू पैसा कमवशील. येस, इन द एंड त्यांचं जेवढं काही आहे मेन टॉपिक आहे ते येत आहे पैशावर, का तू याच्यावर पैसा कसा काही कमवशील. येस, यांना मी आता आता फिल्मवर कैसा पैसे कमवतात, अरे खूप असे तरीके आहे, खूप वेज आहे. इट वॉज सो मेनी थिंग्स यार. या, सो जर मी या गोष्टी शिकलो ना, तर मी ॲज असिस्ट म्हणून लागेल नंतर मी जॉब करेल, 1-2 वर्ष काम करेल, एक्सपिरियन्स झाल्यावर मला कोणता प्रोजेक्ट येईल त्याच्यावर मग मी चांगल्याने काम करेल. ऑब्विसली त्या प्रोजेक्टचा चांगला पैसा पण असतो. यस, सो इनफॅक्ट माझ्यामध्ये पण समथिंग ए स्टोरी आहे, जे की मला त्याच्यामध्ये थोडस बनवायचं आहे त्याप्रमाणे. सो यामुळे मी खूप जास्त डिसअपॉइंटेड होऊन जातो, खूप बॅकड्रॉप होऊन जातो यार, खूप म्हणजे आतून नाही का एकदम एकदम कलेजा चिरून जाते.
जेव्हा आई म्हणते की 28 वर्षाचा झाला म्हणते तू स्वतः पैसे काही कमवू शकत नाही म्हणते, आय जस्ट म्हणजे कधी कधी राग येते तेव्हा मी आपण आईला काही म्हणून पण देतो. त्यामुळे पण डीप इनसाइड त्याला आपण असं वाटतं यार आपण असं आईसोबत का बोललो यार. तिचं बोलणं काही गलत नाही. व्हॉट शी एक्सपेक्ट फ्रॉम यू, शी एक्सपेक्ट अ नॉर्मल लाईफ टू यू. येस, पण तुझ्या पॅशन मध्येच नॉर्मल लाईफ नाही तर हा पेन तर सहन करणंच आहे. तिला पण सहन करणं आहे आणि मला पण सहन करणं आहे. येस, आय डोंट नो या. कारण मी नॉर्मल मध्ये नाही आहे डूड या. व्हाय इज दॅट थिंग की मी 2 वर्ष काम केलं आहे या ॲज अ बिंग नॉर्मल बनण्यासाठी आणि मी बहुत फेल झालो, बहुत ही गंदा फेल झालो या. मी त्या जॉबवर होतो, माझं काम इतकं काही चांगलं नव्हतं. यस या. आणि त्यानंतर माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नव्हता. जस्ट बिकॉज ऑफ दॅट आय डिड इट बिकॉज ऑफ दॅट की एक प्रकारे काही ना काहीतरी बॅकअप राहीन. यस, त्याच्यासाठी मी ते काम केलं डिझाईन वगैरे. ओके, माझ्या माझ्या नंतर लागलेलं पूर्ण परमनंट झाले आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. आय वॉज सो ह्युमिलिएटिंग या. मला असं वाटतं की माझं पॅशन त्याच्यामध्येच आहे आणि मी मी आय आर यास आय हॅव टू डू दिस, आय हॅव टू डील विथ दिस. कारण दिस इज फ्रॉम द बिगिनिंग या. आय डोंट नो, जस्ट लाईक दॅट की शायद मला माहित पण नव्हतं फिल्म मेकिंग म्हणजे काय होतं तेव्हापासून आहे या. आय एम सेइंग इज दॅट की 5th का 6th सॉरी 7th स्टँडर्ड पासून मला काही माझे काही इन्सिडेंट्स मला माहित आहे, जे मी 7th स्टँडर्ड मध्ये वगैरे या साऱ्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या, त्या मी कशाप्रमाणे इंटरॅक्ट करत होतो वगैरे. येस, अँड दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू दॅट आणि आय विल डू दॅट. येस, माझ्यापाशी एवढे मोठे मोठे ड्रीम्स का येते यार, वाय. यस, मी हे स्टुपिड 35 एपिसोड का रेकॉर्ड करतो, दॅट इज समथिंग इज मिनिंग. याच्यात काहीतरी मिनिंग आहे की माझी लाईफ इज नॉट अ नॉर्मल या. इट्स समथिंग रिअली डिफरंट, इट्स समथिंग रिअली मॅटर्स. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट, दॅट्स वाय आय फील इट, दॅट्स वाय आय डुईंग इट, दॅट्स वाय मी या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड करतो. दॅट्स वाय मी या सारे फोटोग्राफ्स, व्हिडिओज, फिल्म मेकिंग, युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. ट्रस्ट मी, मी जेव्हा सकाळी उठतो, मी सकाळी उठल्याबरोबर माझा लॅपटॉप ओपन करतो आणि माझं काम सुरू करतो. जोपर्यंत माझा लॅपटॉप रात्रपर्यंत दिवसभर सुरू असतो माझा लॅपटॉप कम्प्युटर. कारण मी एडिटिंग करतो युजली. आता मी वॉक स्टेबलाइज करून सुरू आहे. आता या प्रोसेसला खूप वेळ लागतो. व्हाय, कारण माझ्यापाशी करीब 3 किंवा 4 लाख फ्रेम्स आहे आणि त्या 4 लाख फ्रेम्सला स्टॅबिलाइज करण्यासाठी वेळ लागतो. आणि युजली माझ्यापाशी जे प्रोसेसर आहे किंवा जे स्पेसिफिकेशन आहे कम्प्युटरचे ते बहुत कमी आहे. तर त्यामुळे मला खूप हळूहळू काम करावं लागतं. म्हणजे कसं की सिस्टीम पण क्रॅश नाही झालं पाहिजे, माझा डेटा पण बरोबर असला पाहिजे. ओके, तर मी कंटिन्युअसली काम करून राहिलोय. येस, सकाळी 7 वाजेपासून उठल्यापासून संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू मी माझा फुल एफर्ट देऊन राहिलो यार या गोष्टीमध्ये. मला खूप वाईट वाटते की मला वाईट नाही वाटत का, डेफिनेटली वाईट वाटते की मी 28 वर्षात झालोय आणि अजूनपर्यंत पैसे कमवायला नाही लागलं या. म्हणजे जस्ट लाईक पैसे कमवत होतो, मग आता सोडला आणि आता जस्ट लाईक का करून राहिलाय वगैरे. डेफिनेटली यास मला पण वाटते की आई वडिलांवर रिलाय नाही राहायचं आहे, मला इथून निघायचं आहे. दॅट इज ऑल आय वॉन्ट. येस, अँड आय हॅव टू डू इट. आणि मी हे करेलच. येस, कारण मला असं वाटते की ह्याला शायद स्ट्रगल असे म्हणतात या. कारण कधी कधी स्ट्रगल हे कधी फिजिकल नसते, कधी कधी मेंटल पण असते. मेंटल म्हणजे काय असते, सॉरी फिजिकल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. फिजिकल स्ट्रगल म्हणजे असं असते की जिथे तुम्हाला काम भेटून न राहिलं आहे, दुसरी गोष्ट आहे तुम्हाला खाण्याची प्रॉब्लेम होऊन राहिला आहे, तिसरी गोष्ट आहे तुम्हाला राहण्याचा प्रॉब्लेम होत आहे वगैरे वगैरे. ओके, आणि त्यानंतर मेंटल स्टेट पण आहे. मेंटल स्टेट म्हणजे आता काम भेटन, कॅन भेटन, कसं भेटन वगैरे वगैरे. तुझ्या ह्याच्यामध्ये या साऱ्या गोष्टी आहेच. यस, कारण कुठपर्यंत जासाठी आपल्याला इथपर्यंत असे लोक म्हणतात ना की फिल्म मध्ये जाण्यासाठी लोक खूप स्ट्रगल करतात वगैरे. दॅट इज ट्रू या. याच्यामध्ये आहे का तुझ्या जर्नीमध्ये स्ट्रगल आहे?
माझ्या जर्नीमध्ये यस स्ट्रगल आहे. यस, आय एम नॉट सेइंग इज दॅट की स्ट्रगल नाही आहे, बट मी या साऱ्या गोष्टी फेस करू शकतो या बिकॉज ऑफ दॅट की आप पूरी दुनिया से लढ सकते. चलो ठीक आहे, एक टाइमचं खाणं नाही भेटला, आपण पाणी पिऊ, केळं खाऊन घेऊ, चलो ठीक आहे. येस, आपण निघून घेऊ आपली एक रात्र. म्हणजे मला सवय आहे तशी, नाही भेटलं तर आपण ओला टावेल गुंडाळू आणि पोटाला बांधून घेऊ. दॅट इज, मी हे पण ट्राय केलं आहे. ओके, बिकॉज आय न्यू दिस थिंग. ओके, फिजिकल गोष्टी मी मॅटर करू शकतो. समज जर अजून काय मला समज जर काम भेटून न राहिलं, मी स्टुडिओमध्ये गेलो, त्यांनी म्हणलं हा नाही आम्हाला गरज नाही, मी डिसअपॉइंटेड होऊन जाईन, बट मी गिव्ह अप नाही करेन. या, आय वेंट टू अनदर प्रोडक्शन स्टुडिओ, जिथे मला हे भेटेल, ऍड्रेस किंवा लोकेशन किंवा ईमेल किंवा व्हॉट्सअप किंवा समथिंग वॉट एव्हर, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि त्यांना मी माझा पोर्टफोलिओ प्रेझेंट करेल. ओके, आणि एवढं तर मला माहित आहे की जेवढं मी आतापर्यंत काम केलं आहे त्या हिशोबाने मला तर काम भेटणं पक्का आहे. ओके, सो मी हे तर ट्राय करेलच. ओके, बट प्रॉब्लेम काय होते की जेव्हा नाही का तुम्ही फेस करता तुमच्या बहुत क्लोजली रिलेटेड पर्सन म्हणजे आई वडील. यस, मी मगाशी पण तेच म्हणलं आणि आताही सेम तेच म्हणून राहिलं आहे. कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या अपोज मध्ये नाही जाऊ शकत. दॅट इज द रिअली प्रॉब्लेमॅटिक थिंग. बहुत कठीण होऊन जाते अशा वेळेस, सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण होऊन जाते वगैरे. बट कसं आहे की दिस इज अ पार्ट ऑफ द लाईफ, दिस इज अ पार्ट ऑफ द जर्नी. यू हॅव टू डील विथ दिस थिंग. ओके, कारण लोक येतात जातात, काही म्हणतात, वॉट एव्हर. या, इट्स ऑल डिपेंड ऑन देअर थिंग वगैरे. इट्स लाईक यू नीड टू बी फोकस व्हॉट डू वॉन्ट. या, आणि जस्ट डुईंग इट, जस्ट डुईंग इट. या, तुला वाटते ना तू आहे समथिंग, काही ना काहीतरी, जस्ट स्वतःच्या पॅशनला फॉलो कर आणि एव्हरी डे बस पूर्ण टाइम याच्यामध्ये दे, तेव्हाच तू अजून चांगल्याने इम्प्रूव्ह करशील. असे येतात, असे इन्सिडेंट्स येतात, आई वडिलांसोबत थोडं आणबाणी होते वगैरे, आपले थॉट्स त्यांचे थॉट प्रोसेस सोबत मॅच होत नाही वगैरे, असं होते. या, बट तू तुझ्या गोष्टीला फॉलो करत गेलं आणि त्यानंतर तुला हळूहळू मग वाटतं त्यांना की हा चलो बा, म्हणजे जस्ट लाईक तुझं अजूनपर्यंत असं कोणतं काम अजूनपर्यंत असं समोर नाही आलंय ना, जे की त्यांना असं वाटेल की हा चलो की हे काम केलं आणि याला ते काम आवडते आणि तो पैसा कमवून राहिला आहे, तर हे अजूनपर्यंत त्यांना असं दिसलं नाही प्रॅक्टिकली. या, सो इट इज दॅट्स वाय दे आर सेइंग इज दॅट. कारण आई वडील पण तुमचे एक वेल बिंग आहे. या, त्यांना पण वाटते की त्यांचा मुलगा लाईफ मध्ये काही ना काहीतरी बेकम बेटर करावं. या, त्यांना ते यांच्या त्या गोष्टीशी हे नाही आहे, म्हणजे त्यांना असं वाटत नाही की मुलांनी हे गोष्ट नाही करायला पाहिजे. ऑब्व्हियस त्यांना वाटते की हा चलो कर बा, पण कसं आहे की त्यांना एक चांगल्या गोष्टीची पण हे असते की तुम्ही एक प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी असं करा जे तुम्हाला पैसा भेटेल, म्हणजे जेणेकरून तुमची लाईफ तुम्ही स्वतः काढू शकेल. ओके, दॅट्स वाय दे आर सेइंग इज दिस. येस, तर आपण पण त्यांची रिस्पेक्ट करायला पाहिजे. या, पण कसं आहे की हा जो मोमेंट आहे ना, हा पास होणारच आहे तुमच्या लाईफमध्ये, कसाही असो हे तर होणारच आहे. ओके, बट इट इज दॅट थिंग की तुम्ही या गोष्टीला गिव्ह अप नका करू आणि जस्ट कीप फोकस व्हॉट यू आर डुईंग अँड वन डे यू विल गेट दोज थिंग्स. या, this is the my artifact episode number 2086. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.